आपल्याला माहित आहे की ह्या वर्षी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मोठी सुवर्ण संधी म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर या ठिकाणी मागणी पत्र दाखल झालेलं आहे। आणि आता आपण पाहिले की आता एवढ्यात एक ऍड आलेली आहे आणि ही ऍड आयुष मंत्रालयामार्फत आहे। आणि या ऍडचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये सर्वाधिक पदांची संख्या असणारं जे अत्यंत महत्वाचं पद आहे, ज्याला औषध निर्माता अर्थात फार्मासिस्ट म्हणून आपण ओळखतो, जवळजवळ 207 पदासाठी ही ऍड आहे। आता यामध्ये नेमकं काय काय आहे, याची बेसिक क्वालिफिकेशन्स काय आहेत, सिलेबस काय आहे, एक्झामचा फॉर्म कसा प्रकारचा असणार, एक्झाम कोण घेणार, एक्झामचं स्वरूप कसं असणार, या A to Z प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिंगल 5 ते 6 मिनिटांमध्ये मी देतो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमचे जे मित्र फार्मसी झालेले आहेत त्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा। तर आपण सुरुवात करूयात की ही जी ऍड आहे औषध निर्माता अर्थात एकूण जागा 207 आहेत आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं तशी जर हे पद पाहिलं जे गट क चं पद आहे आणि गट क च्या पदामध्ये आयुष मंत्रालयामध्ये जवळजवळ 1107 पदांची ऍड आहे आणि त्यापैकी आपलं जे पद आहे हे 9 नंबरचं ज्याला औषध निर्माता म्हटलं आहे 207 जागा आहेत। 29,200 ते 92,300 एवढा मोठा पगार सुद्धा या पदाला आहे। पहिले लक्षात घ्या की फॉर्म भरायची जी डेट आहे याची जी लिंक आहे फॉर्म भरायची ही लिंक आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे आणि या टेलिग्रामला जा, तिथून या लिंक वरती फॉर्म भरा। 19 जून ते 9 जुलैच्या दरम्यान आपला हा फॉर्म भरायचा आहे। आता याची जर पात्रता पाहायची झाली तर पात्रता बघा काय आहे, त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की या पदाच्या संदर्भात आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये ड्रग इन्स्पेक्टरचा जे ऍड आहे ते आपण रन करतोय आणि त्याच्यामुळे जे फार्मसीचे कोणतेही मुद्दे येतील तर ते आपल्याकडे असतातच असतात। आता एक्झामचा जो पूर्ण पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार आपली बॅच सुद्धा इथं आहे आणि ही बॅचची फीस 1999 रुपये 2000 रुपये फीस आहे। डिस्क्रिप्शन मध्ये बॅच जॉईन करायची लिंक सुद्धा आहे, तिथून जाऊन बॅच जॉईन करू शकता। तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात की याचं बेसिक क्वालिफिकेशन काय आहे। तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये आता बघा कल्याण डोंबिवलीची ऍड आलेली होती आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, तर तिथं 14 जागा फार्मासिस्ट पदाच्या होत्या, पण त्यामध्ये असं सांगितलेलं होतं फक्त बी फार्म विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि 2 वर्ष कामाचा अनुभव। परंतु आयुष मंत्रालयामध्ये आपण पाहायचंय की इथं असं सांगितलेलं आहे की तुम्ही 12वी पास झालेला पाहिजे, 12वी बरोबर त्यानंतर तुम्ही जर डी फार्मसी केला असेल 12वी नंतर नो प्रॉब्लेम, हे विद्यार्थी सुद्धा तिथं पात्र आहेत, किंवा बी फार्मसी जरी केला असेल तर हे विद्यार्थी सुद्धा इथं पात्र आहेत। आणि विशेष म्हणजे की यांच्याकडे जे 1948 फार्मसी ऍक्ट आहे जे लायसन्स साठी तुम्ही रजिस्ट्रेशन असतं ते केलेलं असावं। असं एक बेसिक क्वालिफिकेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या, ते तुम्हाला लगेच प्राप्त होऊन जाईल। म्हणजे अशा रीतीने येत तुम्हाला अनुभवाची अट नाही। दुसरं डी फार्मसी बी फार्मसी दोन्ही क्वालिफिकेशनचे विद्यार्थी इथं पात्र आहेत, बरोबर आहे। आता एक सिंगल एक्झाम आहे याला, म्हणजे याला पूर्व नाही मुख्य असा एक पॅटर्न नाही, एक सिंगल एक्झाम आहे आणि एक्झाम जी आहे ती TCS पॅटर्न नुसार होणार आहे। कोणानुसार? TCS पॅटर्न नुसार। ह्या एक्झामचं वैशिष्ट्य असं आहे बघा की ह्या एक्झाम मध्ये टोटल जे 60 प्रश्न आहेत हे 60 प्रश्न असे असणार आहेत की 15 प्रश्नाला तुम्हाला मराठी असणार आहे। आता TCS मध्ये आपल्याला माहितच आहे की मराठी कशा प्रकारे काय आहे आणि आपण याच्यासाठी आतापर्यंत किती मोठं योगदान आपल्या अकॅडमीचं आहे हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे। 15 मार्काचं इंग्रजी असणार आहे, 15 मार्काचं या ठिकाणी GS GK ज्यामध्ये इतिहास भूगोल असे विषय आणि 15 मार्काचं बुद्धिमत्ता इथं तुम्हाला आहे, लॉजिकल रिझनिंग अशा प्रकारचं आहे। आता हे झाले जर तुम्हाला पाहिजे झाले तर टोटल 60 प्रश्न, किती? हे 60 प्रश्न असे आहेत आणि 40 प्रश्न जे आहेत हे टेक्निकल घटकावरती तुम्हाला विचारले जातात। आता टेक्निकल घटकाचा सरसकट जर सिलेबस आपण पाहायचं झालं तर यामध्ये हा ऍक्ट काढून टाका
हा ऍक्ट तुम्हाला ह्या एक्झामसाठी नाही, परंतु जनरल फार्मेकोलॉजी असेल, ज्यामध्ये टाइप्स ऑफ ड्रग असेल, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज असेल, ड्रग डोसेस फॉर्म्स असेल, म्हणजे हे जे अँटीबायोटिक्स, क्लिनिकल फार्मेकोलॉजी, न्यूरो फार्मेकोलॉजी, तर अशा प्रकारचे ऍक्ट, त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे, त्याच्याबरोबर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्ट आहे. म्हणजे हे जे फार्मसीचं आपण पाहतोय कोणती, जे ड्रग इन्स्पेक्टरसाठी जे महत्वाचे ऍक्ट आहेत ते ऍक्ट यामध्ये आहेत. म्हणजे जे विद्यार्थी आपल्याकडं जॉईन होणार त्या विद्यार्थ्यांना हे सगळं नॉन टेकचा घटक ते घटक प्लस हे 40 टेक्निकलचा घटक हा सुद्धा कव्हर केला जाणार आहे. 70 38 155 255 वरती कॉल करून बॅच जॉईन करू शकता, किंवा GS बाय उत्तम गोरे ऍप ची लिंक आहे, तिथून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. लक्षात घ्या की यामध्ये जर तुम्ही संधी मोठी आहे, आणि संधी मोठी कशासाठी आपण म्हणतो, जसं की कल्याण डोंबिवली आपण पाहिलं 14 जागा. आता इतर महानगरपालिका बाकी आहेत, नाशिक महानगरपालिका आहे, कोल्हापूर महानगरपालिका आहे, छत्रपती संभाजी महानगरपालिका आहे, तदनंतर नगर परिषद आहे. अशामध्ये जर आपण पाहायचं झालं की फार्मासिस्ट किंवा ZP आहे, हे पद हमखास आहे. त्यानंतर आरोग्य विभागामध्ये सुद्धा हे पद आहे. या पदाची या वर्षी बऱ्यापैकी म्हणजे पद निघणार आहेत, यात काही शंका नाही. ते आपण पाहतोय की आता एवढ्यात महानगरपालिकेचं एक पद निघलं, आणि तदनंतर आपण पाहतोय की आता आयुष मध्ये पद निघलं. मग एकदा का तुम्ही हा अभ्यास एकदम जबरदस्त लेवलनं करून ठेवला की तुम्हाला नुसती परीक्षा द्यायची, म्हणजे ह्यात वेगळं काय नाही. जसं आता म्युन्सिपल ऍक्ट एखाद्या एक्झामला एक्स्ट्रा विचारलं, पण बेसिक तुमचं जे फार्मसी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, GK आहे, हे तुम्हाला चुकणार नाही, हे करून ठेवायचंय. मग त्यानंतर तुम्हाला नुसत्या परीक्षा द्यायच्या असतात. आणि ह्याच्यासाठी हे बॅच वगैरे या गोष्टी जॉईन करा. का तर एक टेक्निकल स्ट्रॉंग असेल तर हे वीक असेल, हे स्ट्रॉंग असेल तर टेक्निकल वीक असेल. हे जे बुक्स आणून वाचायचं ठरवलं तर सगळे बुक्स खरेदी करायला 5,000 रुपये लागतील. यामध्ये तुम्हाला PDF नोट्स आहेत, यामध्ये तुम्हाला A to Z लेक्चर्स, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथं प्राप्त होणार आहेत. तर ही माहिती तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.